आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला विषय आताच्या जे सीएम मतदारसंघात संघात बोलायचं तर विश्वनाथ पवार हा ब्रँड झालेला आहे आणि विश्वनाथ पवार गेली 12 वर्षे या भागात कार्य करत आहे. तालुका जिल्हा सगळीकडे क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात भरपूर कार्य केलेलं आहे त्यांनी. फक्त भागाचा आपल्या भागापुरतं त्यांनी निधी दिलेला नाही. मांगले, कोडोली, वारणा, बत्तीस-शिराळा, शाहूवाडी तालुक्यात, पन्हाळा तालुक्यात देखील त्यांनी शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात भरपूर कार्य केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा विजय आता हे 100% आहे. माझं एक वैयक्तिक मत आहे की आत्ताच्या घडीला त्यांचं 5 ते 6 हजारचं लीड आहे या मजेशीर मतदारसंघात. आणि 3 उमेदवारांमध्ये जर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात म्हणला असा तर विश्वनाथ पवार हा ब्रँड झालेला आहे आत्ताच्या घडीला. आणि हा ब्रँड आता गेली 12 वर्षे तो कार्य करत आहे. त्या 12 वर्षाच्या कार्याची पोचपावती म्हणून लोक त्यांना अशा पद्धतीने निवडून देणार आहेत की न भूतो न भविष्यती. आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय पवार घराण्याची या भागात आपल्या जिल्ह्यात पुन्हा तालुक्यात एवढी आर्थिकदृष्ट्या सधन आहेत की सगळ्यांना त्यांनी कोणत्याही कार्यामध्ये सहकार्य केलेलं आहे. आर्थिक असो, सामाजिक असो, कोणत्याही बाबतीत ते सक्रिय कायम असतात. विश्वनाथ पवार ही व्यक्ती वयाच्या 18व्या वर्षापासून राजकारणात आहे. 21व्या वर्षी राजकारणात ते सरपंच झालेत गावचे. 21व्या वर्षात सरपंच करून त्यापासून त्यांचं जे आज तागायत कार्य चालू आहे ते बरोबर त्यांच्या आत्ताच्या जिल्हा परिषद निवडणुकीला आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं सीएम मतदारसंघाच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांना गुलाल लागलेला आहे. 5 ते 6 हजारचं लीड आत्ता त्यांचं 100% आहे.